विराट कोहली कायमच मी त्याची खूप डायट फॅन होते जेव्हापासून मी क्रिकेट बघायला शुरुआत केली. बस बहुत हो गया यार, अभी 1-2 साल खेलूंगी और रुक जाऊंगी, अभी क्या ही है, फिर अभी लेंगे भी नाही क्योंकि एज हो चुका आहे. जी पण परिस्थिती ते त्याच्यामध्ये त्यांनी मला जितकं माझ्यासाठी पुरवण्याचा प्रयत्न केला तेवढं त्यांनी केलं आणि मी त्यात हॅपी आहे. मला वाटतं 1 क्विंटल किंवा कधी कधी 50-50 60-60 किलोची मुळी आम्ही खांद्यावर टाकून 1-1 किलोमीटर चालत आहे. जोपर्यंत तुम्ही टीमसाठी मॅचेस जिंकू देतात त्यावेळेस मला वाटतं की तो एक कम्प्लीट प्लेअर असतो. सो ऑफकोर्स ज्या दिवशी मी माझ्या टीमला, आता मी खूप इनिंग खेळले आहे UP वॉरियर्ससाठी, बट मला आवडेल ज्या दिवशी मी UP वॉरियर्ससाठी खूप मॅचेस काढून देईन आणि त्यांच्यासाठी मी मॅच विनिंग प्लेअर असेल. सो डेफिनेटली भले सगळ्या लोकांना कळालं असेल पूनम खेमनर काय आहे आणि तिच्याकडे काय शॉट्स आहेत, बट मला स्वतःचं एक वेगळं डेफिनेशन आहे की मी ज्या दिवशी एक मॅच विनिंग प्लेअर असेल आणि माझ्या टीमला मी स्वतःच्या हाताने मॅच जिंकून देईल त्यासाठी मी हार्डवर्क पण करते. शॉट्सवर अजून नवीन नवीन शॉट डेव्हलप करते किंवा त्यावर कंट्रोल अजून चांगला काम राहून त्या सिच्युएशनला ज्या नंबरला मी खेळते काम राहून मी कंपोज राहून मी ते शॉट्स क्लिअर करू शकते आणि टीमला एका बेटर सिच्युएशनमध्ये आणून जिंकून देईल. त्या दिवशी मी एक कम्प्लीट प्लेअर असेल. याच वर्षी तो ट्राय केला होता UP वॉरियर्स खेळताना. शॉट बसला नाही तो, हम्म. पण काहीतरी विचित्र शॉट होता तो. जर बसला असता तर काहीतरी एकदम वेगळा शॉट ठरला असता तो. आठवतो ऑफकोर्स म्हणजे खूप ते शॉर्ट्स आपण बघायला बघतो तसे नॉर्मली दिसताना विचित्र दिसतात, बट त्या शॉर्टसाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. जे मी रिव्हर्सशिप पण मी काही कलेक्ट पण चांगले केले आणि आपण ट्राय करत असतो की बॉलर्सचे माइंड रीड करून आपण ते शॉर्ट कन्वर्ट करायचे प्रयत्न करत असतो. इव्हन आपल्याला कधी कधी ते शॉर्ट्स चेंजही करावे लागतात की जरी बॉल मला इकडं मारायचं आणि बॉलर्सनी जर तो वेगळा टाकला, सो मी त्यासाठी प्रिपेअर आहे का, किंवा तुम्ही एका शॉटसाठी प्रिपेअर नाही राहू शकत प्रत्येक वेळेस. सो ऑफकोर्स एक त्या लेवलचं प्रिपेरेशन तुम्हाला करायला लागेल, कारण डोमेस्टिक लेवल आणि IPL लेवल फार वेगळी आहे. तिकडची लाईन अँड लेंथ तुम्हाला इझिली कोणी मारायला देणार नाहीये. डोमेस्टिकला ती मिळू शकते समहाऊ, बट चांगल्या टीमगच तेही मिळत नाही. बट IPL लेवल इज डिफरंट लेवल. सो ऑफकोर्स त्या लेवलची प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हाच तुम्हाला एक वेगळा अनुभव येतो, वेगळा एक्सपिरियन्स तुमच्यामध्ये ॲड ऑन होतो. सो ऑफकोर्स जेव्हा ते रिव्हर्सशिपची प्रॅक्टिस आम्ही करतो त्यावेळेस रिव्हर्सशिप आणि स्वीप हे दोन्ही शॉट्स आपण ट्राय करत असतो. सो ते एक माइंडसेट होता, एक मेंटॅलिटी असते बॉलर्सच्या माइंडसोबत खेळायची की जर मी रिव्हर्सशिप दाखवलाय, मी फक्त दाखवलं होतं आणि तिने मला दिला, सो मी तो ट्राय केला आणि तो बसलाही असता, म्हणजे बसला पण बट तो किपरकडला लागून मागे गेला. सो ऑफकोर्स जर तो थोडासा लागला नसता तर बाउंड्री पण निघून गेला असता. सो म्हणजे ते शॉर्ट्सची खूप प्रॅक्टिस करतो आम्ही लोक. तो इट्स नॉट इझी की जाऊन डायरेक्टली तुम्ही तिकडे अप्लाय करता आणि ते कनेक्ट होतात. या थोडंसं मागे येऊयात आपण. RCB संघातली तुझी सर्वात चांगली मैत्रीण आणि एक विदेशी आणि भारतीय कोणती होती? ऑफकोर्स माझ्या खूप सगळ्या मैत्रिणी होत्या, बट त्यातल्या त्यात विदेशी म्हणायला गेलं तर एरिन बर्न्स आणि हेदर नाईट, ऑफकोर्स सोफी पण, बट एरिन बर्न्स सोबत आणि हेदर नाईट सोबत मी कायम जास्त राहिले. काही एक्सपिरियन्स वगैरे त्यांच्यासोबत? हा, आम्ही बसायचो किंवा ती कायम यायची. हेदर नाईट पण रूम मध्ये येऊन बसायची, सो कॉफी वगैरे आम्ही शेअर करायचो. सो त्या लेवलला मला नाही वाटत कोणी इंटरनॅशनल्स कोणी डोमेस्टिक, देर इज नो डोमेस्टिक नो इंटरनॅशनल्स, देर इज इक्वल. एकाच प्लॅटफॉर्मला खेळतात. सो ते रूम मध्ये येऊन बसायचे, आम्ही खूप मज्जा करायचो किंवा बाहेर जायचो फिरायला. सो नॉट एक्सपिरियन्स बट खूप एक्सपिरियन्स ते शेअर करायला कायम रेडी असायचे जेव्हा पण मी त्यांच्या रूममध्ये किंवा ते इकडे यायचे. आणि त्यांना असं कधी नसायचं की आम्ही खेळलोय मग आम्ही येणार नाही असं काही. ते कायम रूममध्ये येऊन हेदर नाईट बसायची किंवा हेदर नाईट पण चहा प्यायला यायची आणि एरिन असेल. सो ऑफकोर्स त्यांच्याकडनं जिममध्ये पण त्यांच्यासोबत वर्कआउट खूप वेळा व्हायचा. तेव्हा त्यांचं डेडिकेशन, मॅचच्या आधी आम्ही कधी वेट पुट ऑन करायचो पण नॉर्मल वॉर्मअप असायचा, बट यांचे जे मोटिवेशन लेवल किंवा इन्स्पिरेशन असायचं त्यांच्यामुळे मी अजून बूस्ट झाले त्या वर्षापासून, RCBच्या इयरपासून. आणि त्यानंतर मी स्वतःला अप करत गेले की येस ना, आपल्याला जर एक स्टेप पुढे जायचं असेल तर आपल्याला वर्कआउट अजून हाय करावं लागेल. किंवा मॅच जरी असेल तर मॅचच्या आधी पण तुम्ही एक प्रायमिंग सेशन तुम्हाला हार्ड वर्कआउट करून तुम्ही मॅच खेळू शकतात. असं काही नाही आहे की बॉडी टायर्ड होईल. सो बॉडीला त्या पद्धतीची ट्रेनिंग दिली तर तुम्ही त्या पद्धतीने तिकडे अजून चांगला परफॉर्म करू शकता. सो त्याची सवय असायला पाहिजे बेसिकली. सो ऑफकोर्स या सगळ्याच गोष्टी जेव्हा त्या वर्कआउट करायचे ते किती डेडिकेटेड असायचे, किती कलेक्टिव्हली तो वर्कआउट करायचे. सो ऑफकोर्स त्या इन्स्पिरेशन त्यांचे कायम मिळायचं आणि ते मी कॅरी ऑन करून मी स्वतःच्या याच्यामध्ये अप्लाय पण करत गेले. तुम्ही म्हणलात की तुम्ही डाय हार्ट RCB फॅन होता. RCB फॅन म्हणजे विराट कोहली फॅन हे समीकरण आहे.
आणि जेव्हा आरसीबी संघात जाता आणि विराट कोहलीला भेटता, हम्म. ती प्रतिक्रिया काय नेमकी होती की आपण ज्याला आतापर्यंत आयडॉल म्हणत आलोय त्याला आपण भेटतोय आता? खरंच खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी, कारण जेव्हापासून मी क्रिकेट बघते विराट कोहली, बिकॉज ऑफ विराट कोहली मी क्रिकेट बघायला सुरुवात केली. आणि बघून मला कळायला लागलं की अरे क्रिकेटमध्ये हे असतं. खेळायला मी माझ्या स्वतःसाठीच खेळायचे, बट जेव्हा क्रिकेट बघायला लागले आणि मग ते वरचं क्रिकेट असतं, सो ते म्हणून एक आयडल म्हणून ऑफकोर्स विराट कोहली कायमच समोर असायचा. आणि कायमच मी त्याची खूप डायट फॅन होते जेव्हापासून मी क्रिकेट बघायला सुरुवात केली. सो विराट भैया म्हणजे ही इज लाईक व्हेरी फ्रँक, व्हेरी काम. सो आम्ही जेव्हा भेटलो खूप म्हणजे त्याचं इन्स्पिरेशन स्पीच असेल आणि त्या सगळ्या गोष्टी असेल, जेव्हा तो बोलला आमच्यासोबत येऊन. मॅच आम्ही कंटिन्युअसली 4 मॅचेस हरलो, 4-5, आणि त्यानंतर आमच्यासोबत येऊन त्यांनी ते एक्सपिरियन्स शेअर केला. सो द वे ही टॉक आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमच्याशी बोलला, मी इमॅजिनच करू शकत नव्हते. तो आला त्यानंतरच आम्ही शॉक्ड होतो की अरे वाव. म्हणजे आम्ही शॉक्ड होतो पूर्ण. तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये, वी आर लाईक माय गॉड. सो ऑफकोर्स ते इन्स्पिरेशन वेगळं होतं जेव्हा ते आले, ते बोलले विराट भैया, आणि आमच्याशी त्यांनी कन्व्हर्सेशन केलं खूप सगळं याच्याबद्दल, क्रिकेटबद्दल ऑफकोर्स. आणि त्याबद्दल आम्हाला सांगितलं की त्याची जर्नी कशी होती. सो ॲज अ विराट कोहली म्हणून तर म्हणजे सगळे त्याला विराट विराट म्हणायचे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर एक वेगळं ॲडिशनल प्रेशर आलं होतं की विराट कोहली म्हणून खेळायचं की ॲज अ मी जे क्रिकेटला प्रेम करतो म्हणून खेळतोय, त्याच्यामुळे मी प्रेशरमध्ये कधी कधी परफॉर्म पण करू शकायचं नाही. सो काही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की स्टे इन द प्रेझेंट, आणि विराट कोहली खेळण्यापेक्षा ॲज अ प्लेअर म्हणून खेळणं आणि परफॉर्म करणं, दॅट इज बेटर. सो तो जो भाऊ असतो की विराट कोहली, सो त्याच्यामुळे तो पण एक प्रेशर. सो खूप काही गोष्टी समजल्या, कळाल्या क्रिकेटमध्ये त्याच्यामुळे. जिमचं मोटिवेशन असेल किंवा हार्डवर्क असेल, की ते डेडिकेटेड आहे खाण्याच्या बाबतीत, डाएट, स्लीप हॅबिट्स, मॉर्निंग अर्ली मॉर्निंग्स, स्क्रीन टाईम असेल फोनचा, सो सगळ्याच गोष्टी. सो खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तिथनं मी एक जे बूस्टअप मिळालं, आणि ऑफकोर्स एवढ्या भेटलो, त्याला बघितलं, फोटो काढले आम्ही त्यांच्यासोबत. सो माझ्यासाठी फार इन्स्पिरेशन होतं. आणि भेटल्यानंतर तर वाव, म्हणजे दॅट्स अ ऑसम फिलिंग फॉर मी. सो त्यानंतर असं वाटलं की यार मी सक्सेस झाले माझ्या लाईफमध्ये की विराट भैयांना भेटायला. विराटचं तुम्हालाही खेळतानाही जाणवत असेल इफेक्ट, आणि आम्हालाही इथे इफेक्ट जाणवत आहे ऑफकोर्स इथं तुम्हाला सगळीकडे फोटोज दिसतील त्याचे. नक्कीच नक्कीच. पण WPL मुळे ही जी संधी मिळालेली आहे, म्हणजे एकतर खेळायची, स्वतःला सिद्ध करायची, आणि आपण ज्याच्याकडे आयुष्यभर पाहत आलोय की ज्याच्यामुळे आपण खेळतो त्याला भेटण्याची, तर त्याच्यासाठी WPLचं किती मोठं क्रेडिट आहे. डेफिनेटली, कारण WPL मुळेच आम्ही या लेवलला आता दिसतोय, लोकांपर्यंत पोहोचलोय. कारण पहिले मला नाही वाटत जेव्हा डोमेस्टिक तुम्ही रणजी ट्रॉफी खेळता, इव्हन मुलांनाही कोणी ओळखत नाही, त्यामुळे मुलींचा तर प्रश्नच येत नाही. बट आता WPL मागच्या वर्षी तुम्ही बघितलं खूप चांगला क्राऊड येत होता, आणि ह्या वर्षी सोल्ड आउट झालेली सगळी तिकीट्स, हाऊसफुल असायचं स्टेडियम. सो एक वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. बाहेरनं जेव्हा मी जेव्हा आतमध्ये क्रिकेट बॅटिंग करायला जायचे किंवा फिल्डिंग करायचे, बाउंड्रीवर फिल्डिंग करायचं, त्यावेळेस बाहेरनं जे काही चॅन्टिंग यायचं, PK किंवा मग पूनम काही लोक चॅन्ट करायचे. सो फॉर मी इट्स अ डिफिकल्ट, म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू टेक दिस क्राऊड, आणि ते सगळं घेणं माझ्यासाठी फार डिफिकल्ट होतं. बट नंतर जी सवय झाली, बट ती जी काही फिलिंग असते ना, ती तुम्हाला आतल्यात एक खूप वेगळं एक्साइटमेंट क्रिएट करते, आणि वेगळी मजा येते. सो ऑफकोर्स WPL हा एक असा प्लॅटफॉर्म होता आमच्यासाठी, तर तिथनं तुम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. लोकांपर्यंत पोहोचलो व लोकांना कळायला लागलं की अरे ही स्मृती आहे. ऑफकोर्स स्मृतीला तर ओळखतच होते, बट ही पूनम आहे, ही किरण आहे, ही आशा शोभना आहे, म्हणजे ज्या खेळतात आता RCB टीममध्ये आशा, श्रेयांका, म्हणजे त्यांच्यासोबत मी फार क्लोज होते. सो कनिका आहुजा असेल, सो आम्ही 3-4 लोक. सो त्यानंतर लोकांना कळायला लागलं की अरे ही पूनम आहे, ही प्रियंका आहे, ही कनिका आहुजा आहे. सो अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या. नंतर आम्ही कुठेतरी बाहेर गेल्यानंतर कोणीतरी सेल्फी मागतं, कोणीतरी विचारायला लागलं की अरे हां. सो ऑफकोर्स ही फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ह्या WPL प्लॅटफॉर्ममुळे मला वाटतं ती जी काही ओळख मिळाली प्लेयर्स लोकांना, ती फार इम्पॉर्टंट होती. मित्रांनो, आपल्या धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीच असेल. आरोग्य म्हणजे त्यात ब्लड टेस्ट,
पॅथॉलॉजी टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. आजच्या आपल्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहे PS हेल्थकेअर. जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला पॅथॉलॉजी सर्व्हिसची गरज पडली तर PS हेल्थकेअरला नक्की कॉन्टॅक्ट करा, कारण PS हेल्थकेअर अफोर्डेबल रेट्समध्ये क्वालिटीत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता तुमच्यासाठी पॅथॉलॉजी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. तुम्ही आता केतानं नाव घेतलं, आशा शोभना. हम्म. आशा शोभना झालं आणि सजना संजीवन असेल. हम्म. कालच तुम्ही बातमी कदाचित वाचली असेल हो, की त्या India story साठी. या एज मध्ये आता college. त्यांना जी संधी मिळालेली right. WPL चा तो इफेक्ट आहे. पण या एज मध्ये जेव्हा संधी मिळते हम्म. कुठे ना कुठे त्यांनी मोटिवेशन नक्कीच वाढत असेल की आपणही जितके मेहनत करतोय. ऑफकोर्स, कारण आम्ही आशादी आणि आम्ही खूप सोबत खेळलोय. पहिले त्यांनी आम्ही खूप वेळा खेळलोय सोबत, अगेन्स्ट खेळलोय, एकमेकांसोबत खूप वेळा राहिलोय. सो ती कायम एक्सपिरियन्स शेअर करायची तिचा, आणि खूप चांगले मैत्रिणी झालेलो आशादी आणि मी. सो ती कायम एक्सपिरियन्स शेअर करायची. तिच्या लाईफमधले अप अँड डाऊन्स तिने मला खूप वेळा शेअर केले, मीही तिला शेअर केले. सो आम्ही हे करत असताना आज जेव्हा ती सिलेक्ट झाली तर माझ्यासाठी खूप वेगळा हॅपीनेस होता, आणि एक वेगळं मोटिवेशन होतं की आम्ही हा पण विचार करायचो की यार नेक्स्ट इयर आम्ही रिटेन करेंगे क्या नाही. सो ती रिटर्न पण झाली आणि तिने खूप 5 विकेट पहिल्याच wicket मॅचला पण खोलल्या घेतल्या. आमच्या अगेन्स्ट. सो ते त्यासाठी म्हणजे आम्ही जिकडे होतो तिकडनं विचार करून ह्या प्लॅटफॉर्म मध्ये आल्यानंतर आणि जे काही परफॉर्मन्सेस आम्ही केले आणि तिच्या परफॉर्मन्सला एक वेगळी वाव मिळाली. आणि जेव्हा ती काहीच विचार करत नव्हती त्यावेळेस तिला आता इंडियाला खेळायला मिळतंय, जिकडनं ती कुठनं तरी ड्रॉप टीम मधनं व्हायची आणि आज ती इंडिया खेळते. सो ऑफकोर्स वेगळं मोटिवेशन आहे. आज मी स्वतःहून जेव्हा बघायचो, आम्ही स्वतः बोलायचो आणि ते बोलल्यानंतर आज मला ते आठवतंय ते सगळ्या गोष्टी, आणि आज ती इंडियाला सिलेक्ट झाली. सो इट्स अ डिफरंट, वेगळं माइलस्टोन आहे. नक्कीच नक्कीच. खरंच, कारण मी आता रिसेंटली एक इंटरव्ह्यू पाहिला होता त्याच्यात ते म्हणत होते की मी क्रिकेट पुढच्या वर्षीपासून सोडण्याचा विचार करत होतो. हाँ ऑफकोर्स, मला ती बोललेली पण, आणि की आता यार बस बहुत हो गया यार, अभी 1-2 साल खेलूंगी और रुक जाऊंगी, अभी क्या ही है, फिर अभी लेंगे भी नहीं क्योंकि एज हो चुका है. बट तिने नंतर चांगला बॅकअप स्वतःला बॅक केलं. तर नक्कीच WPL तर एक खूप मोठा गेम चेंजर होताच, पण एकंदरीत तुम्ही जर पूर्ण विमेन्स क्रिकेटची जर्नी पाहिली आहे, हम्म. ज्या स्ट्रगल मधनं आलं, म्हणजे सुरुवातीला अगदी शांता रंगास्वामी, डायना दुलजी असेल, संध्या अगरवाल, त्याच्यानंतर एक मिथाली राजची जनरेशन झाली, मग आता तुमची जनरेशन पुढे येते. तर याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस झालेले आहेत आता. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला लागलात तेव्हा आता क्रिकेट, वुमेन्स क्रिकेटला तेवढा वलय नव्हतं, तेवढं हे नव्हतं, तरी तुम्ही त्या प्रेमासाठी खेळायचा. तर हे जे तुम्ही चेंज पाहिलेलं आहे स्टेप बाय स्टेप, ते पाहून काय वाटतं आणि किती एक समाधानी वाटतं आपल्याला? खरंच खूप अभिमान वाटतो पहिले तर स्वतःचा, आई बाबांचा, की जी पण परिस्थिती होती त्याच्यामध्ये त्यांनी मला जितकं माझ्यासाठी पुरवण्याचा प्रयत्न केला तेवढं त्यांनी केलं, आणि मी त्यात हॅपी आहे की हां ऑफकोर्स ते ॲटलिस्ट माझ्यासोबत तर होते. सो ते ज्या स्टेजेस माझ्या लाईफमध्ये आल्या आणि आत्तापर्यंत मी ज्या स्टेजेस हे करते, सो मला एकच कळतं की हार्डवर्क इज द की. आणि तुम्ही म्हणजे कायम प्रोसेसवर ट्रस्ट करत राहिले की काय रुटीन असायला पाहिजे आणि तुम्ही काय तुमच्या आयुष्यात केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर बिलीव्ह करत राहिले की काय रुटीन आहे, आणि मी कायम प्रोसेसमध्ये राहिले. बरोबर आहे. तुम्ही आता बोलताना बोललात की थोडा उशिराने यश मिळालं, पण असं होतं का की ज्यांना उशिराने यश मिळतं त्यांना त्याची किंमत जास्त असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक हंगर थोडासा आणखीन वाढला असतो? हा, असं नाही म्हणता येणार. ऑफकोर्स मला सगळ्यांनाच असं असेल असं नाहीये. काहींच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश मिळतं, काहींना 17व्या-18व्या वर्षीच त्यांच्यामध्ये एक नॅचरल टॅलेंट असतं आणि त्याला आकार देणारे कोचेस त्यांच्या लाईफमध्ये येतात. फायनान्शियल कंडिशन चांगली असते, एक प्रोफेशनल कोचिंग, प्रोफेशनल ट्रेनिंग, प्रोफेशनल आयडियल ठिकाणी जाऊन तुम्ही वेगळ्या पद्धतीची कोचिंग ट्रेनिंग करता. सो तुम्हाला लवकर ट्रेन व्हायला चान्स मिळतो. सो माझ्या आयुष्यात कदाचित ते थोडंसं लेट चालू झालं, बट ऑफकोर्स जेव्हा तुम्ही एवढं हार्डवर्क करून येता आणि ज्यावेळेस तुम्हाला ती लेवल अचीव करायला मिळते, आणि अचीव झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन असतं. सो तो जो हंगर होता की मला खेळायचंच आहे व्हॉट एव्हर इट इज, सो आज तो माझ्यासोबत कायम असतो. आणि मी पहिले पण म्हटलं की ही सगळी जी लाईफ आत्तापर्यंत झाली आहे ना, सो माझ्यासाठी वेगळ्या मोटिवेशनची मला खरंच गरज वाटत नाही. सो जे एकदा मी मागे वळून जरी बघितलं ना की ती पूनम मला आठवते जी एका टायमाला खायला मिळायचं नाही आणि कधीतरी आम्ही बाहेर जाऊन पाणी पिऊन वडापाव खाऊन तो दिवस काढायचो आणि झोपायचो. सो ते
मोटिवेशन माझ्यासाठी खूप आहे स्वतःसाठी, सेल्फ मोटिवेशनसाठी. जर काही मला चॅलेंजेस समोर आले तर, अरे पूनम हमने तो ये किया है यार, ये क्या है, चल बॅक कर खुद को और ये कर सकते तू. सो आता फेअर नावाची गोष्टच लाईफमध्ये राहिली नाही माझ्या तरी. सो मला असं वाटायला लागलं. सो मी फक्त पुढे जाण्याचा विचार करते आणि हार्डवर्कवर बिलीव्ह करते, प्रोसेसवर बिलीव्ह करते. आय डोंट थिंक अबाउट रिझल्ट की आता हे मिळतील. रिझल्ट इज ऑलवेज बाय प्रोडक्ट. तुम्ही जे करताय त्याच्यावर तुमचे रिझल्ट डिपेंड्स असतात. सो आय ऑलवेज बिलीव्ह इन प्रोसेस. मी जे काम करते, जे मी प्रॅक्टिस करते, जे मी जिम करते, त्याच्यावर मी कायम बिलीव्ह करते आणि मी करत राहील आयुष्यभर. जरी माझं क्रिकेट बंद झालं किंवा क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन झाले किंवा पुढे जाऊन अजून 10 वर्षांनी, तरी पण मी स्वतःची प्रोसेस किंवा रुटीन असेल, एक मला फिटनेस एक वेगळा माझ्या पर्सनल लेवलला मला आवडतो. सो माझा ज्या पद्धतीचा फिटनेस मी मेंटेन केला आहे, सो मला असं वाटतं की मी आरामात अजून 8-10 वर्ष सोडणार नाही क्रिकेट. ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर, ॲज अ WPL प्लेअर, आता भविष्यात भारताकडून भरपूर मुली तयार होतात एक क्रिकेटर म्हणून. त्या मुलींसाठी नवीन येणार आहे काही एक अशी गोष्ट की जी त्यांनी केलीच पाहिजे आणि एक अशी गोष्ट त्यांनी अवॉइड करायची? ऑफकोर्स मी सांगितलं आता तुम्हाला की ऑलवेज हार्डवर्क इज ऑलवेज पेज ऑफ. सो बिलीव्ह करा स्वतःवर आणि गिवअप करू नका कधीच. स्वतःवर विश्वास ठेवला ना की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात. रिझन्स खूप असतात लाईफमध्ये. ज्यांना रिझन्स द्यायचेत ना ते कायम रिझन्स देतात, बट ज्यांना करायचं ना ते करून विदाऊट एनी रिझन, तुम्ही फक्त तुमच्या कामावर, अडचणी येत राहणार लाईफमध्ये. असं नाही की अडचणी विदाऊट चॅलेंजेस, तुम्ही त्या अडचणी म्हणण्यापेक्षा मी त्याला कायम एक नाव देते की चॅलेंज म्हणून घ्या, अपॉर्च्युनिटीज म्हणून त्यांना पिक करा. जे त्याला अडचणी म्हटले, प्रॉब्लेम म्हटलं की ते प्रॉब्लेमच असतात, ते लाईफमधनं जाण्याचं कधीच नाव घेत नाही. सो त्याला कायम मी चॅलेंज म्हणून पिक केलं आणि चॅलेंज म्हणून बघितलं, अपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये कायम सक्सेस बघितलं. सो आय ऑलवेज बिलीव्ह इन हार्डवर्क, इन प्रोसेस. सो मी कायम सगळ्यांनाच सांगेन की हार्डवर्क करत राहा आणि प्रामाणिक हार्डवर्क करा. असं नाही की तुम्ही करताय मग अर्ध लक्ष इकडे आहे, अर्ध थोडंसं तिकडे आहे. सो करायचं तर प्रामाणिक करा. एक दिवस जेव्हा द्यायचं तेव्हा तो देणारच आहे. बट बिलीव्ह करा की तोपर्यंत तुम्ही हार्डवर्क सोडू नका. त्याला एक दिवस द्या येईल की ही इज डिझर्विंग आणि ते मिळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतात की काय म्हणजे काय नाही करायला पाहिजे किंवा अशी काय गोष्ट आहे की मी सांगेल, आई बाबा कायमच सोबत असते. एक फॅमिलीला एक वेगळा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करता तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. सो जे बॅड थिंग्स असतात, म्हणजे बॅड थिंग्स म्हणजे खूप गोष्टी असतात जे लोक करतात हार्डवर्क, बट खूप गोष्टींमुळे ते दुसऱ्या लाईनमध्ये पण हे होतात. म्हणजे थोडक्यात मोबाईलचा जास्त वापर असेल, सो लेट नाईट स्लीप असेल, खूप गोष्टी असतात जे बाहेर जाऊन पार्टीज असेल किंवा वेगवेगळ्या स्मोकिंग हॅबिट्स, म्हणजे खूप काही गोष्टी. सो आपण जेवढं अवॉइड करू लाईफमध्ये, जेवढं डिसिप्लिन असू आपल्या लाईफमध्ये, तेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडण्याचे चान्सेस मला वाटतं जास्त असतात. तुम्ही बोलताना बोलत मला एक गोष्ट अगदी पटली की चॅलेंजेस इतके आहेत त्याच्यामुळे फिअर नाही आहे कुठल्याही गोष्टींचा, आणि ते रिफ्लेक्ट होतं बॅटिंगमध्ये. कारण जेव्हा फिअर असतो तेव्हा होणारी बॅटिंग वेगळी असते आणि फिअरलेस शॉट्स जो असतात ती होणारी बॅटिंग वेगळी असते. आम्ही खरं तर हा आता पुढचा प्रश्न जो तो दोघांकडे आहे की बॅट स्विंग जी आहे तुमची, इतकी फिअरलेस बॅट स्विंग आणि इतकी स्ट्रॉंग स्मूथ बॅट स्विंग कशी काय डेव्हलप झाली? ऑफकोर्स मी सांगितलंय की हार्डवर्क त्याच्यावर करावंच लागणार आहे तुम्हाला. जेव्हा मी पहिले खेळायचे माझे फक्त आडवे शॉट होते किंवा मला फक्त इकडंच कळत होतं जे पण मारायचं. सो त्याच्यावर कायम मी वर्क करत राहिले. अविनाश असेल, बाबू सर असेल, जे पण माझे कोचेस असतील, अविनाश सोबत मी खूप वर्क केलं. सो कळायला लागलं की एका साईडला खेळून उपयोग नाही आहे, कारण ह्या लेवलचे बॉलर तुम्हाला जर टॅकल करायचे असेल, सो ऑफकोर्स तुझ्याकडे ती नॅचरल स्ट्रेंथ आहे माझ्याकडे, बट त्याच्यावर तुला वर्क करून थोडंसं समोर पण बघावं लागेल, थोडं लॉंगनच्या वरनं, थोडं कव्हरच्या वरनं. सो मी ते डेव्हलप केलं स्वतःला की येस मला हे गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे की मला ते डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. सो त्यावर वर्क करत राहिले. पुन्हा एक एक शॉटवर कायम वर्क करते. अजूनही मी पुढच्या शॉट्सवर वर्क करायला लागले. थोडासा हा एरिया अजून मी वाढवला आहे. सो जेणेकरून प्रॅक्टिस मी यासाठी करते की मी स्टायलिश दिसावं म्हणून नाही करत. मी त्या शॉट्सवर वर्क करून ते शॉट इम्प्रूव्ह करून जर माझ्या टीमसाठी तो जर शॉट ॲड ऑन होत असेल माझ्या गेममध्ये किंवा माझ्या गेम टॅलेंटमध्ये, सो ऑफकोर्स ते माझ्या टीमसाठी फार इम्पॉर्टंट असेल की अरे पूनमने इकडं जर माझी ही फील्ड सेट केली आहे, सो पूनमने इकडं पण 4 मारून ती मॅच जर मी काढू शकेन तर ती इम्प्रूव्हमेंट माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट असेल.
सो ऑफकोर्स अशी जर तुम्हाला जर रिझल्ट हवे असेल तर तुम्हाला त्याच्यावर वर्क करणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. पण स्ट्रेट बॅट, आडवी बॅट तर एक गोष्ट झाली. पण तुमची बॅट स्विंग अप्रतिम आहे. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही पण पाहिलं होतं, म्हटलं बॅट स्विंग किती सुंदर आणि किती स्विफ्ट आहे. तर म्हणजे अर्थात तुम्ही म्हणतात की ताकद एक गोष्ट झाली आणि ताकद Bat बऱ्याच swing. प्लेयर्सकडे असते बरोबर. आणि ती स्विंग काही मोजक्या लोकांकडे असते. बरोबर. मी आधी फक्त अशी सोफी डिवाइनची बघितली आहे आरसीबी कडे खेळताना. ती बॅट स्विंग, त्या तुमच्या प्रकारची ती बॅट स्विंग आणि तुमची ती बॅट स्विंग बघितलं आम्हाला जस्ट वेगळेपणा जाणवत होतो एखाद्या खेळाडूमध्ये की अरे मला वाटतं ती एक नॅचरली गावाकडनं पण खेळते मी एवढ्या वर्षाची. एक आपण म्हणतो की गावाकडची थोडीशी रानटी ताकद आपण त्याला बोलू शकतो. कारण ती एक माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट पार्ट राहिला लाईफमध्ये. कारण मी लहानपणापासून खूप गायांची कामं केली आहे. ऊसाचं रान आमचं खूप लांब असायचं, 2 किलोमीटर. सो तोच माझ्यासाठी कदाचित फिटनेस असेल की जायचं, ऊस कापायचा, खुरपणी करायची, गवत काढायचं ऊसातलं. आणि ज्यावेळेस आमच्याकडे काहीच नसायचं त्यावेळेस गाडी, सायकल. सो ते मुळी कापून डोक्यावर खांद्यावर टाकून एवढी मोठी, जवळजवळ मला वाटतं 1 क्विंटल किंवा कधी कधी 50-50, 60-60 किलोची मुळी आम्ही खांद्यावर टाकून 1-1 किलोमीटर चालत यायचो. आणि खूप स्ट्रॉंग झाले त्यानंतर मी, म्हणजे त्या गोष्टींमुळे. घेऊन त्या कापायच्या आणि गायांना द्यायचं, मग त्यांचं शेणकूर करायचं, दूध काढायचं, घालायला जायचं. सो ही सगळी कामं मी केली आहे घरी आणि मला त्याचा अभिमान आहे डेफिनेटली. मी फार खुश होते ती लाईफ पण. बट सो त्यामुळे कदाचित मी खूप स्ट्रॉंग होते गावाकडे असल्यामुळे आणि त्या पॉवरचा कुठेतरी मला आज यूज होत असेल. नक्कीच. माझ्या मते 50-60 किलो जे तुम्ही खांद्यावर घ्यायचा त्याच्या तुलनेमध्ये अपेक्षांचं ओझं तरी कमीच असेल. ऑफकोर्स मला असं वाटतं की असायलाच पाहिजे. अपेक्षांचं ओझं तर कमीच होतं. पूनम खेमणार स्वतःला पुढच्या 2 वर्षात कुठं पाहते? ऑफकोर्स मी इंडियासाठी स्वतःला रिप्रेझेंट करताना बघते. रोज स्वप्न आणि रोज रात्री आणि सकाळी उठल्यानंतर मी एकच विचार करते, जे व्हिज्युअलाइज करते स्वतःसोबत, की मी तिथे आहे. एक इंडियाला बेस्ट फिनिशरची गरज आहे आणि मी तिथे खेळते आणि मी एक बेस्ट फिनिश मॅच कम्प्लीट केली आहे इंडियासाठी आणि मी जिंकून दिले. ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, इंग्लंड अगेन्स्ट. म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट आपण जिंकत नाही T20ला. जो पराभव फायनल वगैरे सेमीफायनल मध्ये होतो. हा, इव्हन आपण आता खूप सिरीज खेळलोय त्यांच्यासोबत T20. आपण कंटिन्युअसली हरतोय, इव्हन जिंकलेलो पण नाहीये मला वाटतं किती वर्षापासून. सो ती जेव्हा मी एक आता पूनम खेमनर म्हणून मी स्वतःला कायम व्हिज्युअलाइज करत असते, तिथं स्वतःला ठेवत असते त्या सिच्युएशन मध्ये आणि सांगत असते की येस यू हॅव टू बी देअर. आणि स्वतःला सांगते की मला हे करायचंय. सो ते करून मी जेव्हा ते हार्डवर्क करते, सो ऑफकोर्स मी स्वतःला तिकडे बघते की मी इंडियासाठी पुढच्या 1-2 वर्षामध्ये मी इंडियासाठी खेळेल आणि एक चांगला फिनिशर म्हणून इंडियासाठी लागेल. सो मी नक्कीच आम्ही आशा करू की तुम्ही लवकरच इंडियाकडनं खेळावं. तुम्ही आता विमेन्स क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती तुम्ही सगळे आज नेत आहात. प्रत्येक जण आपल्या आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव जेव्हा वर करतात तर एक आनंद नक्कीच होत आहे. आम्हालाही होतोय, तुम्हालाही नक्कीच होत असणार. मध्यंतरी एक खूप चांगली गोष्ट BCCI ने केली होती, ती ही होती की इक्वल पे जे आहे, इक्वल पे त्यांनी आणलं होतं. आणि आत्ताच नुकताच एक 3 दिवसांपूर्वी शांता रंगस्वामी यांचा मी इंटरव्ह्यू पाहिला होता. तर त्यांचं म्हणणं आहे की इक्वल पे डोमेस्टिक मध्येही यावा. बरोबर. म्हणजे अतिशय ते एक सेम प्लॅटफॉर्मला येईल. वाटल्यास तुम्ही मॅच फी सेम ठेवा, इन्सेंटिव्हचे पर्क्स ते वेगळे ठीक आहे, पण ऍटलीस्ट जे मॅच जेवढं एक मेल क्रिकेटर जेवढा देतो तेवढेच एक फिमेल क्रिकेटर देतो. बरोबर. तर मग त्याच्यासाठी सेम असावा. तर तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? मी पूर्ण सहमत आहे त्यांच्यासोबत. कारण ऑफकोर्स कारण सगळेच लोक WPL खेळत नाही, सगळेच लोक इंडिया खेळत नाही. त्यामुळे इंडियाला तुम्ही इक्वल पे केलंय, बट ते इंडियाला खेळणारे 15 जण आहे, 20 जण आहे, 25 जण आहे अख्ख्या इंडियामधनं. सो तेवढ्याच लोकांना मिळतं इक्वल पे. बट कुठे ना कुठे डोमेस्टिक सीझनला किती मुली खेळता येतात. 36 टीम आहे, 40 टीम आहेत. सो त्या 36 टीममध्ये प्रत्येक टीममध्ये 15-15 मुली आहेत, 15-15 मुली आहेत. सो विचार करा की ऍटलिस्ट मला असं वाटतं की जर इक्वल पे आहे तर मग ते डोमेस्टिकला असायला पाहिजे, कारण तिकडे जास्त मुली खेळत आहेत. तुम्ही वन डेच्या 50 ओव्हरची मॅच जर मुलांची, तर मुलींची पण 50 ओव्हरची, 20 ओव्हरची जर मुली. आम्ही पण तेवढाच एफर्ट देतो जेवढं मुलं देत आहेत. त्यांनाही 300 बॉल खेळायचे, आम्हालाही 300 खेळायचे. T20ला त्यांना 120 खेळायचे, तर आम्हाला पण 120 खेळायचे. सो एफर्ट जर सेम आहे तर मॅच फीज पण मला असं वाटतं की सेम असायला पाहिजे.
सो ऑफकोर्स मी तर सहमत आहे या गोष्टींसाठी, आणि मला वाटतं BCCI खूप चांगल्या गोष्टी करते आता वुमन्स क्रिकेटसाठी. सो हेही ते पाऊल उचलतील, मला विश्वास आहे. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहे. WPL आणलंय आता, प्रत्येक याच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पण WMPL आता ऑर्गनाईज करते. यावर्षीपासून सो खूप गोष्टी आहेत की त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र क्रिकेट असेल किंवा इंडियन क्रिकेट असेल खूप पुढे चाललंय. सो हाही बदल तुम्हाला लवकरच दिसायला मिळेल. आणि माझी अपेक्षा आहे की जर डोमेस्टिकला इक्वल पे असेल तर मला वाटतं सगळ्या मुलींपर्यंत तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचेल, आणि त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जे गरजेच्या फॅसिलिटीज आहेत त्या पर्सनली मॅनेज करता येतील, ना की त्या फॅमिलीवर डिपेंड राहतील. स्वतःचं मॅच फीज असेल किंवा एक चांगला कोचेस त्यांना हायर करायचा असेल, किंवा चांगल्या जिम ट्रेनर हायर करायचा असेल, चांगल्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करायची असेल, पैसे द्यायचे असेल, तर मग त्यांना असं होतं की एक स्टेट लेवल खेळून पण ती मुलगी आपल्या एक्सपेन्सेस भागवू शकत नसते. एक चांगलं डाएट, चांगलं रोज खायला मिळायला पाहिजे, प्रोटीन, खूप गोष्टी तुम्हाला घ्यायला लागतात, मल्टीव्हिटॅमिन्स असेल, सगळ्याच गोष्टी असेल, फिश ऑइल असेल, किंवा खूप प्रोटीन सॅशेज असतात, आणि बाकीचा डाएटचा प्रोग्राम असतो. जर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी लागणार असेल तर तुम्ही पर्सनली जर तो भागवू शकत असाल ह्या गोष्टींनी, जर ते इक्वल पे असेल तर मला वाटतं ते करू शकतात. अदरवाईज तेवढ्या पैशात जे पैसे मिळत आहेत, 1.5-2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये वर्षाला, ह्या नॉर्मल फीजमधनं सगळं खेळल्यानंतर, तर मला नाही वाटत. आणि सगळं मुली खेळत पण नाहीत, काहींना मिळतं काहींना नाही मिळत. सो जे ते खेळतात ॲटलिस्ट त्या एक्सपेन्समध्ये त्यांचा पर्सनल एक्सपेन्स जरी भागला, रेंट असेल, सगळ्या गोष्टी बाहेर येऊन असेल, मला वाटतं त्यांच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट पण घडेल आणि त्यांना पुढे जायचे पण चान्सेस असतील. कदाचित. आणि इक्वल पे झाला तर अनेक मुली इन्स्पायर होऊन क्रिकेट एक करिअर ऑप्शन म्हणून घेतील, जे बॅकआउट करतात. ऑफकोर्स घेऊ शकतात, आणि ते क्रिकेट सोडायचा पण विचार करणार नाही. जर त्यांना इक्वल पे मिळत असेल, त्या इक्वल पेमुळे जर मनी अमाऊंट जास्त असेल तर ते विचार करतील ठीक आहे, ॲटलिस्ट मी डोमेस्टिक तर खेळूच शकते. सो मला असं वाटतं की डोमेस्टिक जरी ती खेळत राहिली आणि तिचं एक होप असले इंडियासाठी खेळण्याचे, पुढे खेळण्याचे, ते होप पण जगतील, आणि ती चांगल्या प्रकारची फॅसिलिटीज स्वतःसाठी अवेलेबल करू शकते जर तिची कंडिशन चांगली नसेल तर. नक्कीच. मला फक्त एकच प्रश्न आहे की बोर्ड जेव्हा विचार करतो ते व्ह्युअरशिपचा विचार करतो, तर कुठे प्रेक्षक कमी पडत आहेत का विमेन्स क्रिकेटला आयडेंटिफाय करायला? कारण जर प्रेक्षकांनी पाहिलं तर ऑटोमॅटिकली इक्वल पेचा जो मुद्दा आहे तो बोर्ड सुद्धा कन्सिडर करायला घेईल. ऑफकोर्स आता बघायला लागलेत, तसं बघायला गेलं तर, पण त्याच्यामध्ये पण आहेच म्हणजे थोडासा डिफरन्स. कारण आता जर मुलींचं 4-5 करोड, 4 करोड, मला वाटतं 4-5 करोड पर्यंत व्ह्युअर्स जिओला होते, आणि मुलांचे 15-20 करोड, हो ना. सो आहे डिफरन्स ऑफकोर्स, पण आता आपण जबरदस्ती तर करू शकत नाही कोणाला की तुम्ही जबरदस्ती बघा, बट बऱ्यापैकी वाढेल. मला असं वाटतं आता लोकांना कळायला लागलंय की मोठे छक्के मारतायत लोक, सिक्सर्स आज मुलींकडनं बघायला मिळत आहेत, चांगल्या क्वालिटीच्या मॅचेस होत आहेत, इक्वल मॅचेस होत आहेत, चेस करता 1-1 रन्सनी टीम जिंकतीये. सो तिकडे पण एक्साइटमेंट यायला सुरुवात झाली आहे. सो मला वाटतं क्रिकेट खूप बदललंय. बाहेरचे ओव्हरसीज प्लेयर्स आणि इंडियन प्लेयर्स आणि इंटरनॅशनल प्लेयर्स जेव्हा एकत्र येऊन खेळत आहेत, सो एक वेगळं कॉम्बिनेशन बघायला मिळत आहे, वेगळे शॉट्स, वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला सगळ्यांना प्रेक्षकांना बघायला मिळतंय. सो ऑफकोर्स पहिले खूप कमी होतं, तुम्ही बघितले, आता 4-5 करोड पर्यंत लोक आज जर लाईव्ह आहेत बघायला. सो व्ह्युअरशिप पण चांगली झाली आहे. सो मला असं वाटतं की हरकत नाही आहे त्या गोष्टीला हे करायला. बरोबर आहे. क्रिकेटपटू नसते काय असते? कदाचित बॉक्सिंगमध्ये मी करिअर केलं असतं इंडिव्हिज्युअल, आणि माहीत नाही किती करिअर झालं असतं, बट नक्कीच मी माझ्या लाईफमध्ये जे पण आत्तापर्यंत अपॉर्च्युनिटीज असतील किंवा चॅलेंजेस मी स्वतः बघितलेत माझ्या लाईफमध्ये, सो त्या चॅलेंजेसनी मी एक एक्सपिरियन्स जेवढं मिळालं आहे त्याने मी नक्कीच एक कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्वतःला बघते. एक कोचिंग याच्यामध्ये बघते, किंवा फिजिकल डायरेक्टर म्हणून, जे मी VPED पण माझं कम्प्लीट झालं. एज्युकेशन मी कधीच थांबवलं नाही. माझ्याच पैशात मी जे पण जॉब वगैरे करून जेव्हा मी करायचे, सो मला असं वाटतं की ॲज अ फिजिकल डायरेक्टर म्हणून पण मी कुठेतरी स्वतःला बघत होते, आणि पोलीस डिपार्टमेंटसाठी पण मी ट्राय करायचे, भरती वगैरे. सो आय डोंट नो आता यातनं मी कुठे असते, मला स्वतःलाच माहीत नाही, बट मला असं वाटतं की ह्या 2-3 डिपार्टमेंट, जर पोलीस डिपार्टमेंट आहे तर फिजिकल डायरेक्टर, ह्या 2 गोष्टीतनं मी कुठेतरी एक फील्ड चूज केली असते.
नाही, हे फील्ड सर उत्तम आहे, पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही क्रिकेटमध्ये आहे. डेफिनेटली याचा मला जास्त आनंद आहे की मी क्रिकेटमध्ये आहे, कारण या क्रिकेटमध्ये खेळण्याचा जो आनंद आहे, जो हॅपीनेस आहे, मी क्रिकेटशिवाय मला नाही वाटत राहू शकते. इवन माझं उद्या क्रिकेट किती काही वर्षांनीच मी सोडलं, पण तर मी क्रिकेटमध्येच काहीतरी असेन. मी पुढे जाऊन मी कुठे जॉब किंवा याच्यासाठी मी नाही राहू शकत किंवा माझ्याकडनं होणार असेल. शेवटाकडे येऊया. काही प्रश्न आहेत, काही रॅपिड फायर Rapid प्रश्न fire. गजानननी बनवलेले आहेत, हम्म. तर ते आमची इच्छा आहे. फारसा विचार न करता तुम्हाला पटकन उत्तर द्यायचं त्याचं. ठीक आहे. आवडती IPL टीम, RCB, आवडती WPL टीम, UP वॉरियर्स की RCB? UP वॉरियर्स. नागालँड की महाराष्ट्र? क्रिकेट, नागालँड क्रिकेट असोसिएशन की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन? नो कमेंट. काही प्रश्नाची उत्तर तुम्ही नाही दिले तरी आम्हाला चालेल. ठीक आहे. रोहित की विराट? विराट. प्रश्न चुकलाच असेल. तुमचा प्रश्न चुकलाय. ओके. हरमन की स्मृती? हरमन. हरमन. आणि याच्या मागचं कारण? स्ट्रेंथ? हा, हार्ड हिटर बिकॉज स्मिती इज इट्स लाईक ओपनिंग बॅट्समन. शी इज ऑल्सो माय फेवरेट, वन ऑफ द फेवरेट प्लेयर, बिकॉज खूप खेळले मी तिच्यासोबत. बट हरमन 4-5 नंबरला येऊन गेम फिनिश करते, सो मला पर्सनली मी खूप मानते तिला. जर वुमेन्स क्रिकेटमध्ये मला कोणी आवडत असेल तर मी खूप मनापासून तिला फॉलो करते. आणि त्यामुळं हार्ड हिटर आणि मोठे मोठे 6 ती मारण्यामध्ये माहेर आहे, आणि एक चांगलं फिनिशर म्हणून ती टीमला घेऊन जाते ठेवून. सो ऑफकोर्स तिचा ॲटिट्यूड आणि त्या गोष्टींमुळे हरमन. क्रिकेटमध्ये बॅटिंग की बॉलिंग? बॅटिंग. आणि जर फेस करायचं असेल तर स्पिनर की फास्ट बॉलर? Oh my God. That's a difficult one. Okay, चलो स्पिनर्स. कारण कारण मी चांगला पिक करू शकते स्पिनर्सला, आणि पेसर्सला पण करू शकते, बट तुम्ही मला चॉईस एकच दिली, सो 2 फेवरेट शॉट? स्कूप अँड लॉफ्ट ओव्हर द मिड ऑन ऑर स्ट्रेट. विकेट. या रिजन. हा, जो आम्ही पाहायला पण होता. हा. अच्छा, okay. या. म्हणून तो शॉट आम्ही पाहिला. कदाचित पुढे येतं भरपूर पाहू मग. हो. ओके. आम्ही पाहिलं की तुम्ही 1 डाऊन पण बॅटिंग केलेली आहे. हा. अर्थात आता प्रश्न विचारायची गरज नाही, तुम्ही हा. सांगितलं. आणि फिनिशिंगला पण आलेला. कुठला रोल? नाव डेज मी मिडल ऑर्डरला जास्त चूज करेल, बिकॉज मला असं वाटतं की टीम इंडियासाठी जी गरज आहे ती भरून काढण्यात मला जास्त आवडेल, ना की माझे इंडिव्हिज्युअल टार्गेट कम्प्लीट करण्यात मला जास्त रस नाही आता. कारण मला असं वाटतं मी खेळले खूप, ऑफकोर्स मला खूप जास्त आवडायचे म्हणून बॅटिंग करायला, बट नंतर माझ्या कोचेसनी, माझ्या चांगले जे माझे जवळचे लोक आहेत किंवा त्यांना असं वाटतं की मी माझ्या टीमला जास्त फिनिश करून देऊ शकते, एक 3 नंबर किंवा 4, म्हणजे 1 डाऊन पण ऑफकोर्स, किंवा 4 नंबर मी जिथनं मॅच घेऊन जाऊन फिनिश करून देऊ शकते टीमला. सो मिडल ऑर्डर. 1 डे टेस्ट की T20? T20. T20 आय थिंक तुमचं नेचर त्याला सूटही करतं. सूटही करतं, या अग्रेशन त्या पद्धतीचं आहे. ओके. तुम्ही कॅप्टन असता तर अग्रेसिव्ह कॅप्टन की कूल कॅप्टन? अग्रेसिव्ह. एक सिच्युएशन असेल की जर तुम्ही समोरच्याला स्लेच करून मॅच जिंकू शकता आणि न स्लेच करता कदाचित मॅच जिंकू शकत नाही, तर कुठली? स्लेच करून जिंकू. अच्छा, स्लेच करता? हो. आम्हाला तर वाटलं नाही आता. आम्ही क्रिकेट फील्डवर भेटलो पाहिजे. कदाचित हे माझं WPL मध्ये पहिलं सीझन आहे, सो मी आय फोकस्ड ऑन माय इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस. सो मी स्वतःला स्टेबल करू इच्छिते. सो कदाचित पुढच्या वर्षी बघायला मिळेल. So, मी आता 2 वर्ष एक्सपिरियन्स घेतलाय, सो कदाचित पुढच्या वर्षी माझ्यासाठी स्लेज करणं जरा इझी असेल. सो डोमेस्टिक लेवलला मी करतेच. सो whoever is the batsman is. सो मला त्यातनी फरक नाही पडत की कोण पुढे खेळते. सो डोमेस्टिक लेवलला मग भरपूर प्लेयर्स आहे की मी डाऊन स्लीपमध्ये उभे असते आणि आम्ही करत असतो बॅट्समॅन इज फ्रीजिंग, इज प्लेइंग प्लेयर टेस्ट क्रिकेट आणि काहीतरी असं आम्ही बोलत असतो. बट ऑफकोर्स त्या लेवलला पण स्वतःला बघेल. पण सगळ्यांना सांगायचं तर पुढच्या WPL ला पूनम खेमनाच्या बॅटिंग सोबत स्लेजिंग ऑफकोर्स. नक्कीच. आणि तसा एक म्हणजे प्रश्न तर तसे बरेच आहेत, पण इंडियाला आता तुम्ही जे रिप्रेझेंट करणार आहात, तर वेअरिंग दॅट ब्लू जर्सी ऑर दॅट व्हाईट जर्सी? ऑफकोर्स ब्ल्यू.
T20? ओके, चालेल. चालेल. माझ्या मते खूप खूप सुंदर मुलाखत झाली. सर्वप्रथम Yes. मुलाखतपेक्षा मी चर्चासत्र म्हणेन, हम्म, कारण हम्म. अतिशय सुंदररीत्या तुम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली. आणि पुन्हा जसं आम्ही मगाशी म्हणालो, की आमचं हेच स्वप्न राहील, की तुम्हाला ती ब्लू जर्सी लवकरच मिळावं आणि आम्ही टीव्हीवरती तुम्हाला तिथे इंडियासाठी खेळताना पाहून ते फिनिशिंगच्या पलीकडे न्यावं. हे तुमच्यासोबत आमच्या सर्वांचं आता स्वप्न याच्या पुढे असणार आहे. थँक्यू सो मच. आणि तुमच्या वेळात वेळ आम्हाला दिला, खूप तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. खरं तर माझ्यासाठी पण एक ह्या जेव्हा गोष्टी मी शेअर करते तेव्हा माझ्यासाठी एक मोटिवेशन किंवा इन्स्पायर मी स्वतःच होत असते. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. एक मेसेज फक्त जे भावी क्रिकेटर्सना द्याल, तो काय असेल? मेहनत करत राहा, कायम प्रोसेसवर लक्ष द्या की आपण काय करतोय लाईफमध्ये. सो एक रुटीन, एक स्वतःच एक रुटीन बनवा आयुष्यात, लाईफमध्ये, की काय करायचंय. थोडेसे मॉर्निंगला लवकर उठून मेडिटेशन असेल किंवा एक इटिंग हॅबिट्स असेल, जिम प्रोग्रेस असेल किंवा आपण काय करतोय. सो मला असं वाटतं जे रुटीन असेल, स्लिपिंग हॅबिट्स असेल, लवकर झोपणं आणि लवकर उठणं. सो रिकव्हरी इज इम्पॉर्टंट. सो इट्स ऑल अबाउट डिसिप्लिन. सो जेव्हा तुम्ही डिसिप्लिन राहाल आयुष्यात आणि काही एखादं टार्गेट असेल आयुष्यामध्ये, जर तुम्हाला ते कम्प्लीट करायचं असेल, तर मला असं वाटतं की डिसिप्लिन राहणं आणि प्रोसेसवर बिलीव्ह करणं. सो द सक्सेस इज युअर्स.